संध्याकाळच्या वाजल्यात आता सध्याला 9 आणि 9 वाजता रात्री म्हणजेच विराज करतोय अभ्यास या साईडला. तुम्हाला थोडासा विराजचा अभ्यास दाखवतो मी संध्याकाळचा. तर बघा आता संध्याकाळच्या वेळेस विराजचा अभ्यास म्हणजे शेवट एकच लाईन राहिली, 2 लिहायचं. हे क्रॉस 2 कसा लिहितोय इकडे लिहून अभ्यास सांगितलाय. होमवर्क 2 सेम हे 2 लिहिलेत ना लाल मध्ये, तसेच 2 काढायचे. मारेश ओके. आता जवळपास पूर्ण अभ्यासच झाला. 4 वयाचा अभ्यास असतो, रोजच्या 4 वया असतात विराजला. चला तर आता विराजचा झालाय अभ्यास सध्याला आणि संपला सगळा अभ्यास. दीपाली हा काय काय 15 पण दिवस नाही झाले. हा 11 तारखेपासून जातोय. तर फर्स्ट दिवशीचा आणि लास्ट डेचं बघा हे असं विराजची हँड रायटिंग आहे. हा दाखवा बरं कसं कसं लिहिलंय. बरं 15 दिवसाच्या आतमध्ये ABC सगळं एकदम व्यवस्थित, एकदम ओके मध्ये परफेक्ट. हा आज काय लिहिलंय, आजचा काय अभ्यास आहे? काय आजचा हे होय बी तर काढतोय आपलं बरं आहे, बऱ्यापैकी चांगलं आहे. हे इंग्लिशचं आहे, बी काढतोय डायरेक्ट. हे आहे इंग्लिश मधून A1 to 1 to. तर आज त्याचं 3 म्हणजे त्याला 3 पर्यंत दिलेलं आहे. 3 पर्यंत होतं ना. आज त्याला 3 येत आहे. हा आज लिहून घेतलंय 3. आणि राहिला त्याचा कशाचा अभ्यास आहे मराठीचा. मराठीचं काय लिहिलंय? असं छान असं क काढलंय त्याने. आज क काढलंय ना. हा आणि ब बघा ना कसं काढलंय? ब छान काढलंय. ब बघा ना, ब पण छान काढलंय. ब बदकाचं पण काढलंय, व वडाचं पण काढलंय. विराज छान ना, आता हुशार झाला. सगळीकडे असं किती वय? 4 वयात ना. बरं बरं लावायला आणतो, कापड आणतो. चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर बघा आनंदी कशी आहे. दीदीची बॅग उचकायला लागली आनंदी. आनंदीला पण आज शाळेत जायचं. दीदी आवरलं का? विराज चला, विराज बी आला ऐकून. विराजचं आवरलंय तर तुझी बॅग घे. चला बसा गाडी लवकर. फक्त आता 5 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटात आहे ना लगेच जायचंय गाडी. हा लगेच 5च मिनिटं राहिलेत. चला पटकन आता. हा ए चला बसलात का सगळे? चला दीपा जाऊ का? चला बसले का सगळे? काय बा कुठं निघला तुम्ही? निघलात रोजच्या प्रमाणे नगरला. किती दिवसाला जाता आबा? आठवड्यातून 2दा. चला तर आलोय विराजला सोडायला आणि इथं बसलेत आबा, की जे आबा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे महाराज आहेत, महाराजांचे वडील आहेत, म्हणजे साईनाथ महाराज त्यांचे वडील आहेत. त्यांना आठवड्यातून 2दा नगरला जावं लागतं. नगर इथून 60 किलोमीटर आहे. 1.5 तास लागते जायला नगरला, म्हणजेच आयल्या नगरला दवाखान्यात जाण्यासाठी 1.5 तासाचा प्रवास केला तर जमतोय. फक्त इथून आष्टीपर्यंत जायलाच काय टाईम लागेल तो लागेल, कारण गाडी भेटायला गावातून थोडीशी अडचणी आहेत, आहे की नाही आबा? हां मग आष्टीपासून 60 किलोमीटर मध्ये आयल्या नगर जवळ आहे. इथून आता विराज आणि आनंदी बी आपलं विराज आणि दिदी जे शाळेत जातात ना ते आष्टीला जातात. आष्टी म्हणजेच तालुका आहे, बीड जिल्ह्यातला एक तालुका आहे. आणि तिथून जवळपास 10 किलोमीटर आहे आपल्या गावातून, मांडवा गावातून 10 किलोमीटर आहे. आणि एकदा आष्टीला गेले, आबा बी गेले आष्टीला एकदा. तिथून काही नाही 1.5 तासात जातात. एक 60 किलोमीटर आहे आयल्यानगर तर 1.5 तासाचा प्रवास आहे. मग जातील दवाखान्यात. आबा दवाखान्यात किती टाइम लागतो तुम्हाला? दवाखान्यात 3 तास. 3 तास म्हणजे तुमच्यासाठीच का थोडं बसावं लागतं? नाही, गेल्या गेल्या नंबर असतो लावतात ना, तरी 3 तास लागतात. 4 तास आहेत तसे, हा पण 3 तास सोडीत. असं का? त्रास होतो काय दवाखान्यात? मग होतो त्रास. काय करतात बरं? रक्त फिल्टर म्हणजे रक्त ज्यावेळेस हालचाल होती त्यावेळेस शरीराला ती पान ठेवायची मशीन आहे का? हा ती पान ठेवायचं नाही, ती गार व्हायचं. हा 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 तेवढ्याला मिशनी आहेत. अरे बापरे. हा म्हणजे त्यात रक्त जातं हा आणि त्यातून रक्त एका सुईने बाहेर निघतं आणि एका सुईने आत शरीरात जातं. हा म्हणजे तुमच्या अंगातलं हा एवढं फिल्टर हा त्या मस्ती जाऊन पुन्हा रिटर्न. हा अरे वा वा. म्हणजे आता हे हप्त्यात 2दा जर करायचं म्हणलं तर महिन्यात किती वेळेस झालं? 4 आठवडे असतात महिन्यात. हा तर सरासरी 4 दुने 8 म्हणजे महिन्यात 8 वेळेस तरी जावं लागत. आयला तापच एक जीवाला एक. असलं जर असं तुमच्यासारखं तर आमची जिंदगी तर बरबादच झाली म्हणायचं. आठवड्यात जर असं जायचं म्हणलं ना तर आम्ही काम करायचे का नेमकं दवाखान्यात पैसे घालायचे. कसं आहे मला तर तुमचं बघून लय वाईट वाटतं, म्हणून मी तुम्हाला जास्त करून व्हिडिओ मध्ये घेतोय. नाही काम आहे ना की हात आहे ना. अरे बापरे. ही अशी दुखत झाली तुझी? मग कशाने झाली ती? इथं मिशीन आहे. मशीन आहे? हा
इथं मशीन लावायची का? ईद एक सुई लावायची आणि ईद एक लावायची. म्हणजे रोज रोज त्याच जागेवर का? हा म्हणजे ही लावून लावून असं झालंय का? सुया लावून मिशन आहे. मशीन होई हे आतमध्ये मशीन टाकली काही? हा बारीक एवढी. हा मग मशीन ही मशीन बसवली म्हणून फुगलंय होय. हा आयला म्हणलं असं काय 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 झालंय नेमकं. बा कष्ट करणाऱ्याला तरी असं दुखणं यायला नाही पाहिजे. हा. तुम्ही एवढं कष्ट केलंय आणि असं होईल असं वाटलंच नव्हतं का? हा कष्ट करणारे शेतकरी माणसाला जर अशी दुखणे झाली तर कसं व्हायचं? कसं व्हायचं. जर अवघडच दिसतंय. हा. घ्या तब्येतीची आपली थोडी थोडी घेत जा काळजी, काय सांगितलं डॉक्टरनी. कारण हे एकदम जीवन तुम्हाला डबल भेटल्यासारखं आहे नाही का? मूल्यवान जीवन आहे आणि डबल भेटलं जिंदगीचा पुरा एन्जॉय घ्या आता. हा. होय आबा राहिली आता जिंदगी थोडीफार जी आपण दवाखाना करतो आठवड्यात दोनदा जातो. काम काय करायचं नाही, पुढं गावाला बी जाता येत नाही, आठवड्यात दोनदा दवाखान्यात जायचं म्हणल्यावर राहिली जिंदगी फक्त आता आपल्या गावात बसूनच म्हणजे मस्तपैकी जीवन जगायचं म्हणायचं हा. आहे का नाही? तर मस्त जे आहे ते आता जीवन स्वतःसाठी जगायचं. आता बस परपंचा काम आणि कुठं सगळं सोडून दिलं. आणि लय आपण म्हणलं ना आता देव करायचं काय तरी नाही काय करतात. हा. कारण आठवड्यात दोनदा दवाखान्यात जायचं म्हणलं कुठं जाता बी येत नाही नाही आहे का नाही? हा. तर असं जर एकदा गुतलं ना माणूस की पकाड गुरत आहे. आई ज्यांची जिंदगी चांगली त्यांनी जरा थोडासा एन्जॉय करत जा आहे का नाही? हम्म. थोडस आयुष्यात कधी काय होईल काय सांगतेत नाही. चांगल्या टायमाला तर फिरत नाही माणूस. तुम्ही किती देव केली? हा. देव किती केली? काय आता देव झालाय. आयुष्य कामातच गेलं का हा. आईला? आणि ते एकच लेख तुमचं एकुलती एक महाराज. हा. आईला आबाने आयुष्यभर कष्ट केले मस्तपैकी लय कष्ट केले. 2 मुली होत्या, लग्न बिग्न केले. 2 मुलींचे आता लय मोठे नातंड मोठे झालेत. म्हणजे नातीचं लग्न झाले ना? हा. 3 आहेत ना मुली? हा 3 आहेत. 3 मुली लय चांगलं झालंय सगळ्यांचं आहे का नाही? हा. लय आयुष्य कष्ट केले पण आबाने एकदम टाकाटक. चला गाडी आली पटकन उरका 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 गाडी आली. चला गाडी आली पटकन आली आहे गाडी. आवरा आवरा. विराज रेडी. आनंदीच म्हणते मला यायचंय. आली का? कुठे आली? आली बस आली उरका. चला तर आताच विराजला सोडलं. विराज गेला इष्टीनी आणि गावातून गाडी जशी येते आमचं गावातून वर येते तसे 2 रोड फुटतात आणि दोन्ही बी रोड आहेत ना आष्टीलाच जातात. तर दोन्ही रोड म्हणजे वाहतूक सारखीच आहे. दोन्ही रोडने आष्टीला जातात. एक शॉर्टकट मधून आहे पण एवढं काही नाही. दोन्ही बी मार्गी आष्टीला आम्हाला जाता येतं. तर पाऊस तर झालाय थोडा थोडा लय नाही आणि अजून पेरणीसारखा बी पाऊस नाही. जास्तीत जास्त म्हणजे थोडाफार पाऊस आहे लय थोडा आहे. अजून पाणी पण वाहिलं नाही आणि आनंदीला सोडलं मी थोडं दुकानात गेलो तोपर्यंत आनंदीची कुठं बी पळती. आनंदीला लक्ष द्यावं लागत आहे. आनंदी इकडं लगेच जाते. शेळ्या आहेत ना बारीक बारीक करड म्हणजे बारीक असे सगळे मोठे आहेत लगेच इकडं जाते. इकडं तर काय करते कोणास ठाऊक. काय करते रे बाळा? काय करती? चल घरी. इकडे शेळ्याकडे कशाला येते कोणास ठाऊक. चल चल घरी हो चल. अय्यो पडली. चल उठ चल घरी चल. तिला दम देतो थोडासा आनंदीला. चल घरी पटकन चल. चला लय त्रास देती निसती पळती पळती पळती. जायचं नाही बाळा तिकडं. हा चला काय झालंय दीपालीने शेंगा आणल्या तोडून. पावशेर शेंगा आहेत ते एक जणाला द्यायच्यात मग घेतल्या तोडून आणि म्हणलं आता काय करावं भरून ठेवावं. एकदा आता दीपाली स्वयंपाकाला लागली आहे. स्वयंपाक होतो तोवर म्हणलं हे आपलं भरून ठेवायचं काम माझ्याकडे मोजून ठेवायचं काम आहे तेवढं देतो म्हणलं. चांगली शेंगा आपल्या रानातली मस्त शेंगा आली एकदम भारी कवळी एकदम. बघा ना एकदम कवळी कवळी शेंगे एकदम म्हणजे ना एवढी भारी एकदम कवळी कवळी. म्हणजे एक जर घेतली ना ही कवळी आता अशी दिसती पण एकदम पिचाकली नाही बी असं एकदम एकदम कवळी कवळी शेंगे. आम्ही रोज म्हणजे 2-3 दिवसाला तरी तळून खातो असं नाही का. भाजी तळून शेंगा चांगल्या लागतात. सकाळ सकाळी बघा 8 वाजता एकदम असं नाही का पावसाचं वातावरण होतंय पण पाऊसच नाही नुसतं आभाळ येतंय. बरं महाराज कालचं ध्यान राव पेमेंट फ्री करून आम्हाला काय गरीबाला लावता का चंदन? त्या काय सापसाठी एवढं चिकट होणी बास म्हणून एवढं. ओ महाराज द्या राव तेवढं गरीबाची द्या पैसे राव. मी म्हणतो बाबा 10-20 कमी द्या पण द्यान राव. लय अवघड आहे राव महाराजांचं.
असं ना बरं महाराज या उद्या या बरं का पैसे घेऊन नक्की नक्की या बरं बरं हा नक्की या हा पण पैसे घेऊन या बरं का म्हणजे कसं लांबून बरं आहे दिंडीत अहो दिंडीत आपण जाताना पैसे घेऊन जाऊ घर आमची सगळ्याला आताच हटकून ठेवा सगळेजण येतील दिंडीत चला तर आलते महाराज गेले तर काय ती गाडी चालली दुकानात आलते म्हणलं आयला कालचे तेवढे राहिले 100-200 द्या राव खर्चाला म्हणले देतो म्हणलं तेवढेच निघले ते निघले देतो म्हणले चला थोडं थोडं महाराजाला दाखवा काल दाखिलं म्हणलं आज पण दाखवायला पाहिजे तर चला त्यांच्या वडिलाला सकाळी दाखिलंय आज त्यांना दाखिलंय दीपाली आवरला करा आता दीपालीचं पण आवरत आलंय आता सगळं दीपालीला पण थोडंसं व्हिडिओमध्ये मी दाखवतो ती काय उरकीना सकाळ धरून सकाळचं तर कुठं थोडं टाइम काय कळतच नाही आणि दीपाली मॅडम त्या काय आपण त्यांना घ्यायचा प्रयत्न करतो पण ती काय त्यांच्या वेगळ्याच नादात असते ते आपण एक करायचं ती एक करायचं सगळ्यांचं सगळं काही जमत नाही तर जाऊ दे त्यांचं ते चाललंय दुकानातलं काम चला मी जातो आता ड्युटीला बराच उशीर होतोय आणि आज आभाळ पण आलंय लवकरच जावं लागेल दुपारून पाऊस आला तर बरं ती चांगलं गोष्ट आहे पाऊस याचीच वाट बघतोय चला तर आलतो रानात आलतो मला चला एक चक्कर मारून यावं म्हणलं काय रोज रोज माझी बी चक्कर काय रानात होत नाही सध्याला आणि रानात बी असं झालंय की रानात बी काय काम नाही सध्याला पाऊसच नाही येत रानात त्याच्यामुळे काही येणं बी होत नाही तर एक तर आजपर्यंत असा मोठा पाऊस अजून रानात काय पाणी वाहिले असं काय मला दिसलं नाही आतापर्यंत तर असा पाऊस काय मोठा झाला नाही थोडंसं आपलं हाई तर म्हणलं चला घासाला वगैरे पाणी दिले का बघा पाणी वगैरे दिले घासाला आणि लिंबणीला पण पाणी दिलेलं आहे आणि थोडंसं आता आबाळ येते तर आता काय अडचण नाही आणि आपण काय केलं आहे हिथं नांगरून ठेवलंय तर काकरी बी नाही अजून घातली तर काय पाऊसच आहे ना तर काय डेखळं फुटलेच नाही तर तरी बी वाटतंय गडबडीत की एकदा काकरी याड्यावाकडा मारून घ्यावं म्हणजे डेखळं खालीवर होईल माती एवढं काही नाही आणि म्हणजे काकरी जर घातली आणि मोठा पाऊस आला तर डायरेक्ट आपल्याला पेरता येईल म्हणून मला चला रानात चक्कर मारावा आणि रानात मी काय झालंय तुम्हाला जर बघायला गेलं कुठं बघा असा पाऊस काळा वाटतोय कुठे हिरवं तरी दिसतंय का म्हणजे आमच्याकडे पाऊसच नाही अजून काय सांगावं सुरुवात तर झाली पावसाला थोडं थोडं ओलं तर झालंय येईल पाऊस नक्की येईल असं वाटतंय आणि सगळीकडे पाऊस सुरू होतोय म्हणजे इकडं पण येईल पण यंदा पाऊस काळाने लय टाईम खाल्लाय आज पूर्ण हे महिनाच गेलाय जून महिना पूर्ण गेलाय पाऊस नाही म्हणायचं आज 27 का काहीतरी तारीख आहे काय 30 तारखेचा महिना असतो विषय संपतोय आला एखादा पाऊस तर होईल पेरणी बी होईल तर बघा आता दुसऱ्या वाटणीत आलतो तर ही वाटणी ह्याला पण म्हणलं आता काकऱ्याच घालून घ्यावा तर काकरी जरी घातली ना तर खालीवर माती लेवल होईल आणि जर मोठा पाऊस आता सुरू झाला चांगला पाऊस आला की पहिलं पेरून टाकू म्हणलंय तर जवळपास आहे ना तर पाऊस येईल म्हणूनच काही ना काय होतंय रानात बघा कसं एकदम वाळल्यालं आणि असं हिरवं काही जास्त दिसत नाही इकडं नाही का जास्त बघा हिरवं दिसत नाही म्हणजे पाऊस नाही पाऊस जरी पडला ना तालीला पण गवत येतं त्याच्यामुळं दिसायला बघा दिसतच नाही हिरवं आहे म्हणून कुठं तर म्हणलं तर चला काय करावा ह्या रानाला काकऱ्या मारून घ्यावा आज सांगितलं ट्रॅक्टरवाल्याला ते मला दुपारून बघू आणि एकदा काकऱ्या मारल्या पाऊस जर मोठा झाला तर पेरणी पण होईल तर वर पण तसंच राहिल्यात काकऱ्या मारायच्या आणि खालच्या वाटणीत पण राहिल्या त्या 2 वाटण्या काकऱ्या मारून घ्यायच्या हिथं पण काकरी मारायची अजून काकऱ्याच नाही मारल्या मी हिथं काकरी मारायची तिकडे घराकर काकरी मारायची चाललंय आता बघू काही ना काही घेऊ काकऱ्या मारून सगळीकडंच तर काय चला तर जातो घरी निसर रानात येऊन काय उपयोग नाही आता आज रानात आलतो म्हणजे काय झालं काकऱ्यावाल्याला म्हणजे ट्रॅक्टरवाल्याला फोन केला की काकरी मारून घ्या मला वाटलं की आता पाऊस सुरू झाला आहे पण आपल्याकडे अजून काय पाऊस नाही पण आपल्याकडे आला मोठा पाऊस जर झाला तर घेऊ काही ना काही पेरून कारण पाऊस काळात पाऊस नाही येणार तर कधी पाऊस येणार आहे तर मला आज वर काकऱ्या मारून घ्यावा आल्यापासून काय काकऱ्या नव्हत्या मारल्या म्हणलं पाऊस आल्या बघता येईल पण म्हणलं एकदा का पावसाला सुरुवात झाली तर पुन्हा मग काकऱ्या कधी मारायच्या आणि पेरायचं कधी तर आज म्हणलं घ्या काकऱ्या मारून असा विषय चालला होता म्हणून आलतो रानात तर बघा हे आपलं घासापुरतं लिंबणीपुरतं आहे थोडं हिरवं नाही तर तेवढंच बोरच्या पाण्यामुळं नाही तर अवघड आहे मग गावाकडचं असं असतं वातावरण एकदम सगळीकडे पटांगण शेती आणि असं एकदम निर्मळ आणि सुट्ट असं हवा एकदम मोकळी असती आणि शेत म्हणलं की शेतात असं एकदम ना थोडासा पाऊस जरी झाला ना मातीचा सुगंध एवढा भारी येतो ना की काळ्या मातीचा तर लय भारी वाटतं आता रानात हवा सुटली ना तर एवढा मातीचा मस्त वास येतोय ना की भारी एकच नंबर चला तर टायमिंग बी झालाय आज शनिवारी विराज गेला शाळेत लवकर शाळा होती त्याला सोडलं मी
आणि आज विराज लवकरच येईल नाही का, थोडंसं शनिवार असलं लवकरच येतात. आणि आता चला मला बी शनिवार मग ड्युटीला जायचं आहे. आपलं कसं आहे, माझी ड्युटीला काय सुट्टी नसते, रोजच काम असते. जेव्हा अचानक काही काम निघलं तर मग कुठं ना कुठं मी जातो आणि होतं फिरणं बी. आता जायचं मग लय जाग्यावर काम आहेत माझे, जायचं आहे बाहेर म्हणतोय, पण काय सध्याला बघू वेळेनुसार थोडंसं